नमस्कार. मी डॉक्टर सुजित सोनतीकर अर्थात तुमचा सुजित सर. आज पुन्हा एक नवीन पॉडकास्ट घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. काही कारणामुळं तुमच्याशी खूप दिवस संवाद साधता आला नाही, त्याबद्दल सर्वप्रथम क्षमस्व. आपण गेल्याच महिन्यात जागतिक कला दिवस साजरा केला. प्राचीन भारतीय परंपरेनुसार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कौशल्यासाठी 64 कला अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. या कलांमध्ये गीत, वाद्य, नृत्य, नाट्य, शिल्पकला, पाककला, वक्तृत्व कला तसेच युद्धाच्या कौशल्यांचा समावेश होतो. त्यातीलच आणखीन एक मुख्य कला म्हणजे चित्रकला. कागदावर उमटलेली रेषा मनातील भावना सांगते. कागदावर उमटलेली रेषा मनातील भावना सांगते. कलाकाराच्या प्रत्येक स्पर्शातून एक नवी दुनिया रंगते. आजच्या या रंगोत्सवी संवादात तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. कला ही व्यक्तीला अधिक संवेदनशील, अधिक सुंदर बनवणारी एक जीवनशैली आहे. याच कलेचे एक उपासक, आणखी एक अष्टपैलू शिक्षक अर्थात कला शिक्षक म्हणजेच मनोज जाधव सर. चला तर मग मंडळी त्यांच्याशी संवाद साधूया. तर नमस्कार सर. म्हणजे सुजित सर या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि इनफॅक्ट बरेच दिवस असं चाललं होतं की सरांना म्हणजे तुम्हाला इथं बोलवायचं आहे या पॉडकास्ट साठी, पण अर्थात काही ना काहीतरी कारणामुळे ते राहून जात होतं. तर आज तुम्ही आला आणि इतकं छान सगळं म्हणजे जे काही तुम्ही मांडून ठेवलेलं आहे, आजचा एपिसोड नक्की खूप कलरफुल होणार आहे, हे या बाबतीत शंका नाही. तर आज आपल्यासोबत आहेत मनोज जाधव सर, की जे खूप सुंदर आणि नंतर वेगवेगळ्या ज्या आपल्या 64 कला म्हणतो तर त्यातल्या अनेक कला त्यांना अवगत आहेत. आणि त्यामुळे आजची ही जी गप्पांची मैफिल आहे म्हणजे ती रंगतदार होणार आहे हे नक्की. तर सगळ्यात प्रथम अर्थात आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की तुमचा कलेचा प्रवास कसा झाला. पण त्याच्या आधी मला सगळ्यात जास्त उत्सुकता आहे आणि मला तुम्हाला हे दाखवायला आवडेल की आजच्या या पॉडकास्ट साठी सरांनी जो कुर्ता घातलेला आहे तर तो सुद्धा अतिशय कमाल दिसतोय. कारण आणि आता मगाशी मी बोलताना सहज मी विचारत होतो की सर कुर्ता कुठून घेतला, तर ते म्हटले मी कुर्ता फक्त आणला आणि बाकी सगळं हँड पेंटेड केलेलं आहे. तर पहिला सर आधी कुर्त्याबद्दल सांगा आणि मग आपण तुमचा प्रवास जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम मी सुजित सर चॅनलला मी खूप खूप आभारी आहे, कारण त्यांनी मला एवढं छान व्यासपीठ दिलं. धन्यवाद धन्यवाद. आणि ह्या कुर्त्याविषयी जर सांगायचं झालं तर केसरी युथ असोसिएशनचा आमचा वेशभूषेची स्पर्धा होती. अच्छा. त्या स्पर्धेसाठी मुद्दामून मी सर हँडवर्क केलेला आहे हा. अरे वा, खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. तर माझ्या मते आपल्या महाराष्ट्राशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत किंवा सणांच्या संदर्भात जर आहे का ह्याचं हे सगळं. हो हो. कारण बघा इथे गुढी आहे, त्यानंतर आपट्याची पानं आहेत, अंबाबाई आहे आपली नवरात्र म्हणजे त्या अनुषंगानं, गणपती बाप्पा आहेत, बैल आहे, आकाश कंदील आहे आणि अर्थात आपली माय मराठी की ज्याला नुकताच जो तो अभिजात दर्जा मिळालेला आहे, तर मराठीला सुद्धा या कुर्त्यावरती स्थान तुम्ही दिलेलं आहे. तर खूपच सुंदर सर. आता तुमच्या एकूण तुम्ही या आर्ट्स आणि क्राफ्ट मध्ये कसं आलात तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. हो सर, नक्कीच. सर, असं झालं की लहानापासूनच मला कलेची आवड होती. अच्छा. की चित्रकला असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, एखादं पंथी रंगवायची असू दे, दिवाळीमध्ये असू दे, रांगोळी काढणे असू दे, फुलांच्या रांगोळ्या असू दे, ही लहानापासूनच मला आवड त्यातून होत गेली. अच्छा. आणि लहानापासून असं झालं की ज्या आमच्या वर्ग शिक्षिका वगैरे होत्या, वशीकर मॅडम होत्या आम्हाला, तर त्यांनी आम्हाला इतकं छान शिकवायचं की आम्ही त्यात रमून जायचो. सर, तुम्ही सर कुठल्या शाळेमध्ये होता? सौ गंगामय विद्या मंदिर, पहिली ते चौथी. हो. अच्छा. आणि नंतर मग गोविंदराव हायस्कूल 5वी ते 10वी 12वी पर्यंत माझं गोविंदराव. तिथून मला दास सर भेटले, आपले सुतार सर होते, विहार कुलकर्णी सर होते, त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं मला. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी 12वी नंतर ललित कला महाविद्यालय इथं ऍडमिशन घेतलं. म्हणजे जे कला कॉलेज आहे आपल्या इचलकरंजीमध्ये. तर तिथं गेल्यानंतर मी एटीडी हा कोर्स केला. एटीडी म्हणजे नक्की जर तुम्ही यांना सांगू शकाल? हो, एटीडी म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमा. अच्छा. तो जर तुम्ही डिप्लोमा पास केला तर तुम्ही कला शिक्षक म्हणून ही पदवी तुम्हाला ग्राह्य धरता येईल. म्हणजे तुम्ही कला या क्षेत्रात तुम्ही काम करू शकता.
आणि नंतर ना मग ATD झाल्यानंतर ना लगेचच मी एका शाळेवरती जॉबला रुजू झालो. माझं अच्छा. काम बघितलं, माझं लेसन इतका छान असायचा की मला उत्कृष्ट पाठ हा म्हणजे किताब दिला जायचा. अरे म्हणजे वा. पाठ खूप छान होता, वा, खूप मस्त, खूप शिकवण्याची मस्त. आवड होती पहिल्यांदाच. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी शिकवत गेलो. असं हा. करत करत मी आता DKT इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून आता कार्यरत आहे. गेले ओके. 13 वर्ष मी हा प्रवास करत आहे. वा, खूपच मस्त. मग सर, तुम्ही आता म्हणतात की तुम्ही वेगवेगळे त्यातले म्हणजे कला प्रकार शिकत होतात किंवा तुम्हाला आवडत होते. मग त्यातली तुम्ही नक्की म्हणजे चित्रकला का निवडली, किंवा या चित्रकलेत तुम्ही यायचा तुमचा निर्णय जो आहे तो कसा घेतला? सर, चित्रकलेत घेण्याचा उद्देश म्हणजे की बरेच जण लोक आर्ट्सला जातात, कॉमर्सला जातात, सायन्स घेतात. असं वाटलं की आपल्याला जी आवड आहे त्या अच्छा. क्षेत्रात आपण का नाही जायचं, बरोबर. म्हणून हे क्षेत्र मी आणि निवडलं. कसं होतं की आपल्या आवडीची गोष्ट आपण करत असतो तर त्याच्यामध्ये आपला इनपुट सुद्धा आपण जो आहे तो पूर्णतः 100% देऊ शकतो असं मला वाटतं. बरोबर. ओके. मग त्या चित्रकलेचं तुम्ही शिक्षण घेतलं किंवा काय, पण मग तुम्ही ते जेव्हा शिकवता किंवा त्याच्या अनुषंगाने मग परत काही अजून तुम्ही त्याच्यातलं शिकलात का? त्याच्यातलं म्हणजे वेगवेगळं शिकलेलं आहे. रांगोळी हा विषय अच्छा. आहे आपला, हा. की आता मेहंदी शिकतोय मी आता बर. जस्ट अरे वा. मैत्रिणीकडून शिकतोय. कारण आता बघताय ट्रेड सगळं रांगोळी हो मेहंदी आता हो हो. हेच चालू आहे. बरोबर. त्याच्यात आता पॉट मेकिंग पण शिकणार आहे मी आता. अच्छा. म्हणजे माझ्या मते 64 मधल्या जितक्या होतील तितक्या कला शिकायच्या, हे तुमचं माझ्या मते एक ध्येय दिसेल. त्याच्या अर्थात त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. सर, पुढचा आता माझा प्रश्न असा आहे की हे तुम्हाला ते चित्रकला तुम्ही ती शिकवता, तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, आणि आपण बघतो की चित्रकलेमध्ये बरेच प्रकार आहेत. म्हणजे जसं स्केचिंग असेल किंवा कलरिंग वगैरे असेल, हो. तर त्यातलं सर तुमचा आवडता सगळ्यात प्रकार जो आहे तो कोणता आहे? सर, मला वॉटर कलर खूप आवडायचं. अच्छा. कारण त्याच्या वॉटर कलर मध्ये कसं असते की एक पाण्याचं प्रमाण जे असतं वॉटर कलर मध्ये ते जास्त असतं आणि रंगाचं जे माध्यम असतं ते कमी असतं. ओके. त्या जो बॅलन्स करून आपल्याला ते चित्र काढायचं असतं, म्हणून हा प्रकार मला आवडतो. अच्छा. मग तुमचं एखादं आवडतं चित्र की म्हणजे वॉटर कलर मधलं असेल किंवा एकूणच? सर, हे वॉटर कलर मधलं आहे. मी एखादा समर्थ विद्या मंदिरला असताना तर हे मी जे कव्हर आहे हे वॉटर कलर मध्ये केलेलं आहे. अच्छा, खूपच छान. हा, हे बरेच कौतुक झालं. अच्छा, म्हणजे हे बाल मंदिर आणि बाल विद्या मंदिर साठी आहे. तर एक खूप छान नदीमध्ये बोट आणि त्याच्यामध्ये विहार करणारी मुलं, तर खूपच सुंदर. आणि म्हणजे ही तुमच्या कामाची पोचपावती कुठेतरी आपण ते म्हणू शकतो. तो खूपच छान. म्हणजे आपण जेव्हा आपल्याला एखादी कला येत असते तर त्याच्यामध्ये माध्यम कुठलंही जे ते रिस्ट्रिक्शन असू नये. जिथे आपल्याला संधी मिळते तिथे आपण आपलं काम केलं पाहिजे, कला दाखवली पाहिजे. खूप छान. मग सर, ह्या क्षेत्रातले तुमचे जे ते प्रेरणास्थान अशी कोणी मंडळी आहेत का की ज्यांच्याकडनं तुम्ही शिकलात किंवा ह्यांच्यासारखं मला व्हायचं आहे, तर हे एक तुमच्या डोक्यात असं काही आहे का? हो, आहे, नक्कीच आहे सर. बरेच सर वासुदेव कामत असते. अच्छा. परत आपला स्नेहल बागे म्हणून आहेत. बर. तर राजा रवी वर्मा, प्रसिद्ध चित्रकार. आता त्यांचं जे हल्ली त्यांचं एक लास्ट पेंटिंग गेलं की 164 करोडला सर त्याचं पेंटिंगची प्राइस झाली. ओके ओके. हायेस्ट प्राइस आहे. अच्छा. तर राजा रवी वर्मा असतील किंवा MF हुसेन आहेत कॉम्पोजिशन वर्क मधले. हो. परत माझ्या कॉलेजचे सगळे शिक्षक आहेत जे वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. बरोबर. असे, किंवा शाळेतले माझे शिक्षक आहेत किंवा आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत की त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत. त्यांचं नाव? सौ केटकाळे मॅडम. अच्छा. ओके. त्यांनी मार्गदर्शन करत गेले आम्हाला वेळोवेळी. खूप छान. आता सध्या सर असं झालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण अपग्रेड व्हायला पाहिजे, अपडेट राहिलं पाहिजे, असं थोडंसं हे सगळीकडेच जे ते चित्र आहे. तर चित्रकलेत सुद्धा माझ्या मध्ये काहीतरी नवीन त्याच्यामध्ये प्रकार आले असतील, किंवा आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जसं डिजिटल आर्ट आहे किंवा ग्रीन टेक आहे. तर हे जे नवीन प्रकार आहेत तर ते तुम्हाला म्हणजे ते काय नक्की आहेत, जरा आमच्या व्ह्युअर्सना सांगू शकाल का?
सर डिजिटल आर्ट म्हणजे की आता जमाना बदलत चाललेला आहे सर आता हो. सगळं, की आता आर्ट मधलं आता हँडवर्क नाही राहिलेलं आहे. हा तर सगळं आता जे संगणकावरती आपण की वेगवेगळ्या पद्धतीनं ओव्हरलॅप्स करून एखादं डिझाईन कॉम्पोजिशन जे आहे ओके ते आपण डिजिटलाइज करून एखादा, आता बरंच बघताय तुम्ही आता कितीतरी पुढे गेलेलं आहे. आपल्या हो. काय साधे बॅनर असायचे, पण हो, आताच्या हो. ह्याच्यामध्ये किती म्हणजे पुढे गेलेलं आहे डिजिटल वर बरोबर. ते. हा एक तर मग कसं काम पटापट जे ते होऊन जातं हा. आणि डिजिटल असल्यामुळे आपल्याला हव्या त्या जे सुधारणा आहेत त्या हा. पटकन जे ते करता येऊ शकतात. मग आपण आता जे फॅब्रिक वरती जे आजकाल डिजिटल प्रिंट्स आणि हे बघतो, हा. तर ते पण त्याचाच प्रकार आहे का? हो हो सर. अच्छा ओके. तर पुढचा मला असा विचारायचा आहे की तुम्ही त्या वेगवेगळ्या रंगांशी खेळत असता, अनेक रंग तुम्ही म्हणजे त्यांची वेगवेगळी रूपं तुम्ही बघत असता, तर या सगळ्या जे काही रंग आहेत म्हणजे अर्थात किती आपण म्हटलं तरी शेवटी बेसिक RGB जो आहे तो आहेच, रेड ग्रीन आणि ब्ल्यू, पण त्याच्या उपर जाऊन समजा तुम्हाला एखादी रंगसंगती निवडायची असेल की बाबा ही माझी आवडती रंगसंगती आहे, कारण गेल्या वर्षीच माझं पुस्तक एक केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही साधारण ग्रीन आणि येल्लो असा टोन तो ठेवलेला हा, हा, होता, हा, कारण हा. तो म्हणजे कूल Cool कलर रंगसंगती. जे आपण म्हणतो त्याचं ते. तर तसं सर तुमची आवडती रंगसंगती कुठली आहे? सर मला हॉट रंगसंगती, उष्ण रंगसंगती फार आवडते. अच्छा, वॉर्म वॉर्म कलर जे हो, म्हणतो हो, ते. हो, ओके. हो. त्याच्यामध्ये तर सर रंग त्याच्यामध्ये कोणकोणते येतात जरा त्याच्यामध्ये उष्ण रंगामध्ये आपल्यामध्ये लाल रंग येतो, अच्छा केसरी रंग येतो, गुलाबी रंग येतो, बर. जे आपल्याला थोडस येलोस असे रंग हो. त्याच्यामध्ये येऊ शकतात. अच्छा, मग सर त्याचा एखादा डेमो म्हणजे इनफॅक्ट मी तर रिक्वेस्ट करेन की जर का हो तुम्ही नक्कीच सर, नक्कीच. सुजित सर जे आपल्या चॅनलचं नाव आहे तर ते जर का आम्हाला काढून दाखवलं तर हो, खूप नक्कीच सर, हे नक्की आवडेल मला. नक्कीच सर तुम्हाला हा डेमो देणार. अरे वा, सरांनी माझ्यामध्ये थोडं काढून आणलेलं आहे. थोडं टचअप करायचं आहे. त्याच्यात जे ते आपल्याला सर कॅमेरा समोर तुम्ही हे हो करून करा. सुजित सर आता घेतलेलं आहे त्यांच्या चॅनलचं आताच, तर थोडं टचअप करून. येस, तर माझ्यामध्ये लाईव्ह आपण जे म्हणतो तर लाईव्ह डेमो सुद्धा आज आपल्याला सर बऱ्याच ठिकाणी ते देणार आहेत. तर आणि हे जे ते वापरतात ते फ्लोरोसंट कलर्स आहेत. म्हणजे आजकाल आता आपण कलर सुद्धा बघतो की इतके वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. म्हणजे हो सर, फॅब्रिक हो कलर्स आहेत, तुमचे वॉटर पेन्स जे आपण बरेच वर्ष वापरतो ते तर आहेतच, स्केच पेन्स अगदी आपण जे लहानपणापासून किंवा आपले तेल खडू क्रेयॉन जे ते असतील. तर सर खूप मजा येत असेल ना तुम्हाला असे वेगवेगळे रंग आमच्या वापरताना? वेळेला ते रंग नाही मिळायचे, पण आता इतके रंगाचे प्रकार आले की अच्छा. बाप रे. बरोबर. ते आम्हाला मुलांकडनं कळतं की बाबा हा बाजारात रंग आलेला आहे, की अच्छा, हा रंग की आलेला आता आहे. पूर्वी साधारण एक 8 किंवा 10 किंवा 12 वाले तो एक डब्बा छोटा असायचा. हो हो ते 12 शेड झाले की झालं, रंग हो. त्याला संपले. पण आता माझ्यामध्ये हे बरंच तिथे ऑटोमेशन कुठं ना कुठं आलेलं आहे की तुम्ही त्याचे वेगवेगळे शेड्स जे ते बघू शकता आणि त्याच्यातून कितीतरी आता विविध त्यातले रंगांचे प्रकार सुद्धा जे ते आलेले आहेत. म्हणजे सरांचं बऱ्यापैकी होत. अरे वा, खूपच सर. मस्त. थँक्यू सो मच सर. माझ्यामध्ये हा अतिशय सुंदर जे ते सुजित सर दिसलेला आहे. थँक्यू सो मच. ओके, तर आज आपण म्हणलं की डेमो तुम्ही बऱ्याच ठिकाणी देणार आहात. तर तुम्ही जेव्हा मुलांना सर एखादी गोष्ट म्हणजे चित्रकला शिकवत असता, कारण कसं होतं की विज्ञान शिकवायचं आहे तर त्याची सूत्र शिकवली किंवा त्याचे काही फॉर्म्युलेज आपण जे म्हणतो ते शिकवलं की काम झालं. इंग्लिश असेल किंवा कुठलीही आपली लँग्वेज असेल तिथं व्याकरण शिकवलं की झालं. पण चित्रकला म्हणा किंवा जे क्राफ्ट आहे तर ते अशी गोष्ट आहे की तिथं तुम्ही म्हणजे कसं शिकवता किंवा त्याचा जो डेमो आहे तर मग त्याची तुम्ही जाताना कशी तयारी करून जाता किंवा एकूणच तो विषय अर्थात बघायला सोपं आहे, मुलांना आवडतं, पण जेव्हा खरोखर ती काढायला लागतात त्याला ते पटकन जमेलच असं नाही. बरोबर. हा, त्यामुळे त्याचा डेमो तुम्ही कसं हे करता आणि मुलांना ते कसं शिकवता? सर सर्वप्रथम सांगतो की प्रत्येक इयत्तेला विषय दिलेला असतो. अच्छा, की एखाद्या पहिलीचा विषय वेगळा असतो, दुसरीचा वेगळा असतो, तिसरीचा, कारण त्यांच्या कलेनुसार तो विषय निवडला जातो. बरोबर. की त्याच्यानुसार आता लहान मुलं असतात पहिलीची,
त्यांना एकदम सिंपल चित्र दिली जातात. एखादं बॉल असेल, बॅट असेल, त्यांना एक बटन नाही आलं पाहिजे की बाबा सिंपल. मग दुसरीला थोडं अवघड, तिसरीला थोडं अवघड, चौथीला थोडं अवघड, असं करत टप्प्याटप्प्याने आम्ही शिकवत जातो. बरोबर. तर मग ते तुम्ही त्याप्रमाणे म्हणजे 1ली ते 8वी 9वी पर्यंत माझ्यामध्ये चित्रकला जी असेल तुम्ही त्याप्रमाणे विषय ठरवत जाता. ओके. त्यामध्ये सर आपण इथे ठेवूयात का, म्हणजे सगळ्यांना आपल्याला व्ह्युअर्स आणि आता आपल्याला सगळ्यांनाच ते इथंच इकडे मी ठेवतो. कारण इतकं सुंदर आहे की म्हणजे नक्कीच इथं डिस्प्लेसाठी असावं असं माझं तर मत आहे. ओके. सर आता हे म्हणजे तुमचं चित्र आणि हे तर चित्रकला वगैरे ह्याबद्दल आपण बोलू. तर तुमचं एखादं चित्र कुठला तुम्हाला त्यातल्या त्यात जे आवडतं आहे किंवा आता सध्या काढले किंवा असं एखादं आम्हाला दाखवू शकाल का? हो, नक्कीच. हे महाराजांचं तर अतिशय सुंदर दिसतच आहे. तुम्ही तर कधी काढले सर हे? सर आता 1 वर्ष 1.5 वर्ष. अच्छा. पण म्हणजे एकतर आता आपले सगळ्यांचेच दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांना कोणत्याही माध्यमात म्हणजे चित्र असू दे, रांगोळी असू दे, त्यांना बघणं कायमच म्हणजे एक सुंदर अनुभव असतो. आणि खरोखर ज्यांना इतके सुंदर महाराज चित्रात म्हणजे रेखाटता येतात किंवा कुठेतरी साकारता येतात ना, त्या लोकांना खरोखर म्हणजे प्रचंड कौतुक आहे सर. ते तुम्ही भाग्यवान आहात खरंच. सर आपण डेमोला सुरुवात करूया. हा येलो रंग देत आहे फ्रेश, कारण याच्यामध्ये असा रंग की ट्रान्सपरंट रंग आहे हा. अच्छा. आणि मग पिवळा रंग आपल्याला ऊर्जा आणि एक उत्साहदायक रंग जो आहे, समृद्धीचा रंग आहे. आणि बघा की आपण कुठल्याही जिथे आपल्याला लक्ष वेधून घ्यायचं असतं ते तर लाल किंवा पिवळा जो तो असतो. तर त्यामुळे ही रंगसंगती मत अशासाठी आहे की जिथे आपलं लक्ष पटकन वेधून घ्यायचं आहे तर त्या गोष्टी या शक्यतो या वॉर्म कलर्स मध्ये रंगवल्या जातात. आणि एकदम फ्रेश आहे रंग हा. हो. आणि याचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये याचं खूप महत्व आहे सर. आता आपण हळद वगैरे वापरतो याच्यामध्ये. हा घेतोय ऑरेंज रंग. ओके. याच्यामध्ये थोडस सर माझ्या पण एपिसोड वरती हा फर्स्ट टाइम असं लाईव्ह काहीतरी डेमॉन्स्ट्रेशन आहे बरं का. हो काय सर? आम्ही भाग्यवंत आहोत सर. आम्हाला तुम्ही अर्थात मध्ये म्हणजे विद्यार्थ्यांना असंच माझ्या कवितेवरती त्याला चाल लावून गाणं जे ते दाखवलं होतं. गौन प्रतीक अग्निहोत्री म्हणून आहे तो. आणि त्यानंतर अर्थात जसा लाईव्ह डेमो हा आणखीन एक वेगळा म्हणजे वेगळा एक आपण काही ना काहीतरी इथे त्यामुळे प्रयोग जे ते शक्यतो करत असतो. आता हा आपण क्रिम्झन रेड घेत आहे. अच्छा. रेड मध्ये 2 प्रकार आहेत. हा, क्रिम्झन आणि वर्मिनियन. ओके. जरा मोठा. सो कोणते रंग म्हटलं तुम्ही? हा सर क्रिम्झन. अच्छा. आणि वर्मिनियन. ओके. हे 2 रेड रंगामध्ये येतात. मग हा ब्लड रेड झाला का की नाही? हा ब्लड रेड. हा ब्लड रेड आहे. खूपच सुंदर असं हे निसर्ग चित्र म्हणू शकतो आपण. आणि एकतर काय की म्हणजे जे सगळं आभाळ आहे की जे इतक्या सुंदर रंगांमध्ये रंगलेलं आहे आणि त्याचं वॉर्म कलरच्या त्या शेडिंग मध्ये सगळं आहे, तर ह्याच प्रतिबिंब इथे पाण्यात पडलंय. तर खूपच सुंदर. म्हणजे सर आपण नॉर्मली म्हणतो की जरा वॉर्म कलर असेल तर असं डोळ्यात हे होतं, पण हे अतिशय सुंदर दिसतात. थँक्यू सर. तर खूपच छान. आता आपण हे तुरतं हे चित्र वाळण्यासाठी ते खाली ठेवूया. आणि आपण आता जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर सर तुम्ही चित्र काढता आता बघितलं सुद्धा. आणखीन एक जे म्हणजे मी तुमच्या स्टेटसला बऱ्याचदा बघितलं की तुम्ही बोर्डवरती सुद्धा म्हणजे काही दिवसाचं म्हणजे एखादा महत्वाचा दिवस असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही खूप सुंदर जे ते त्याचं ड्रॉइंग काढता. तर त्यातलं तुमचं एखादं आवडीचं किंवा ज्याचं खूप कौतुक झालेलं आहे असं एखादं ड्रॉइंग कुठलं आठवते का?
बोर्डवरती हा, particularly. एकदा काय झालं होतं की आपल्या मानस सचिव डॉक्टर सपना वहिनी आवाडे वहिनी आल्या होत्या अच्छा. आणि मी त्यावेळेला शिक्षक दिन होता बर. आणि त्याच्यावरती एकदम सुंदर असं डॉक्टर सर्वपल्ली यांचं मी खडून चित्र काढलं होतं. त्यांना इतकं आवडलं की त्यांनी अक्षरशः, मी दुसऱ्या डिपार्टमेंटला होता, त्यांनी मला बोलवून घेतलं बर. आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांनी सगळ्यांनीच कौतुक केलं, भरभरून कौतुक केलं. मस्त. कधीही त्या आल्या वहिनी की एखादं चित्र असलं की ते बोलवणार, कौतुक करणार, हीच मोठी थाप आहे. येस येस येस. म्हणजे कौतुकाची थाप नक्कीच आहे ते आपण, आणि अशी ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे ना. तर चित्र झालं, वेगवेगळ्या माध्यम तुम्ही वापरता, पण आणखीन एक गोष्ट जी आम्हाला कळली की तुम्ही रांगोळी सुद्धा खूप छान काढता. हो हो सर. कारण ते तुमच्या बऱ्याचदा फेसबुक वरती वगैरे कुठून कुठून आम्हाला बघत हे काही थोडा अभ्यास नक्कीच आम्ही करून येतो पॉडकास्टच्या वेळेला. तर सर, रांगोळीची आवड कशी लागली? आणि आपल्याला जे सध्या तर सगळ्यांना माहिती ती म्हणजे संस्कार भारतीची रांगोळी अर्थात, तर ते त्याच्यामध्ये कसं तुम्ही आला किंवा तुम्ही तो विषय शिकला होता का? हा सर, असं झालं की लहानपणी माझ्या आईचं पार्लर होतं आणि त्यामुळं ती घरात नसायचीच. त्यामुळं की रांगोळीची दारात सणाला रांगोळी कोण काढणार हा मोठा प्रश्न असायचा की पार्लरमध्ये कस्टमर भरपूर असायचे, आईला वेळ मिळायचा नाही. त्यामुळं मी रेखाटत गेलो रांगोळी. आपल्याला कलेची आवड होतीच, रेखाटत 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 गेलो. असं कुठं मी सर प्रशिक्षण घेतलेलं नाही. अच्छा. असं करत करत मी आता स्वतः अपडेट होत 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 रांगोळीमध्ये प्रावीण्य मिळवले. व्हेरी गुड, मस्तच. त्यानंतर आणखीन एक गोष्ट जी तुम्ही करता, की आता अगदी सुरुवातीला तुम्ही या कुर्त्याच्या त्यावेळेला एक तुम्ही आणखीन एक उल्लेख केला, तो म्हणजे केसरी ढोल पथकाचा. तर ते केसरी ढोल पथकामध्ये तुम्ही एंट्री कशी घेतली किंवा तिथला अनुभव कसा होता, किंवा तुम्ही असे वेगवेगळ्या कुठल्या मिरवणुकी म्हणजे लक्षात राहिलेल्या कुठल्या मिरवणुकी आहेत का? तर असं झालं की माझे मित्र आहेत आशुतोष नागवेकर. अच्छा. तर त्यांनी पुण्यावरून आल्यानंतर इथं पथक सुरुवात केलं, जे साधारण 11-12 वर्षापूर्वी. तर तो म्हणाला की तुला या पथकात यावं लागेल. वाद्याचं मला काही म्हणजे त्यातलं काही ज्ञान नव्हतं. तर त्याच्यामध्ये आपोआप शिकत गेलो, आवड लागत गेली. अच्छा. त्याच्यानुसार आम्ही त्याच्या यातून चांगली कामं करत गेलो. एकदा त्यातला एकदा प्रसंग सांगायचा म्हटलं की आपलं शिवतीर्थाचं ओपनिंग होतं. बरोबर बरोबर. त्यावेळेला बहुतेक कितीतरी लाख लोक आले होते ते बघायला. तर असं झालं की आम्हाला जागा दिली होती मध्यंतरी वाजवायला, आणि त्याच्यामध्ये की ध्वज प्रमुख जो होता, ध्वज नाचवणारा जो होता, ते काही कारणास्तव तो अडकून पडला एका ठिकाणी. तर आता काय करायचं, ध्वज कोण घेणार, कोण नाचवणार? तर मी तो ध्वज घेतला. पूर्ण म्हणजे आपली जी मिरवणूक होती शिवतीर्थाची, तो मी पूर्ण केली. नंतर पुढचा माझा आता मेन प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणजे नोकरी करता, त्याचसोबत वेळ मिळेल तसं चित्र देखील काढत असता. आणखी म्हणजे की तुम्ही केसरी ढोल पथकात सुद्धा आहे, मग ते तुम्हाला तिथे गेलात की बराच वेळ जो तो लागत असेल, कार्यक्रम किंवा काही मिरवणूक असली की, किंवा मग त्याशिवाय तुम्ही रांगोळ्यांची ऑर्डर सुद्धा घेता. ते सर घरी जाऊन रांगोळ्या वगैरे खूप सुंदर काढतात. आमचं कसं होतं, दोन गोष्टी केल्या की बापरे याला तर मला वेळच मिळत नाही, याला मला वेळच पुरत नाही, असं आम्ही तिथे बरेच जण सगळे रडत असतो. तर तुम्ही ज्या इतक्या गोष्टी या सगळ्या करताय, तर ह्याच्यासाठी तुम्ही एकतर तुम्हाला वेळ कसा मिळतो, आणि जो काही वेळ मिळतोय तर त्याचं तुम्ही ह्या प्रत्येक कलेसाठी तुम्ही त्याचं नियोजन कसं करता? हो सर, नक्कीच सांगेन की मोस्टली ज्या रांगोळीच्या ऑर्डर असतात ते सकाळी किंवा संध्याकाळी असतात. अच्छा. तर सकाळी लवकर उठणे, 5 वाजता उठणे, बरंच अशा रांगोळीच्या ऑर्डर की लांब लांबच्या येतात, लाट असू दे, शिरदवाड असू दे, बरंच आउटडोअरचे कामं भरपूर असतात की सकाळी लवकर उठणे, रांगोळी काढून येणे. कारण मॉर्निंगची स्कूल आहे सर माझी मोस्टली. अच्छा अच्छा. तर स्कूलला जाणे, स्कूल झाल्यानंतर ना मग पुन्हा येणे, किंवा पुन्हा आल्यानंतर रांगोळीची ऑर्डर असू दे किंवा प्रोजेक्टची कामं असू दे ते करत राहणे. नंतर संध्याकाळी मोस्टली 6 नंतर ना केसरी ढोल ताशा पथक जॉईन करणे, किंवा आता आमचं पथक पूर्ण 12 महिने नसतं. तर इतर वेळेला मी काय करतो की रनिंगला जाणे, जिमला जाणे, हा मोस्टली मी चुकवत नाही सर. मोस्टली मी जातोच. आपलं फिटनेस खूप महत्वाचं आहे सर.
आणि माझ्या मते ह्यामुळेच ना सरांना मी किती दिवस सांगत होतो की सर हा पॉडकास्ट आपण जे ते एपिसोड करूया, तर हे त्याचं दुसरं काय म्हणतं की सर इतके काही ना काहीतरी गोष्टींमध्ये बिझी असतात, पण असो आज आपला योग आला म्हणायचा. तर खरं सर म्हणजे मल्टिपल गोष्टी जे तुम्ही करताना एक नंबर भारीच. सर आता आपला हा जो एपिसोड आहे त्याचे म्हणजे जे आपण समारोप आहे तो तर तुमच्या रांगोळीच्या डेमोना अर्थात होणारच आहे, यात वादच नाही. ती मी तुम्हाला रिक्वेस्टच थोडीशी जे रिक्वेस्ट वगैरे धमकी जे तुम्हाला मी करतोय. पण जाता जाता आपल्या सगळ्या ज्या व्ह्युअर्सना तुम्ही काय एखादा संदेश देऊ इच्छिता का की ज्यांना या चित्रकलेच्या क्षेत्रात यायचं आहे, किंवा ज्यांना चित्रकलेची आवड आहे किंवा एकूणच कलेची आवड आहे, पण मग त्यांच्या घरात असं होतं की रे नाही तू इंजिनिअरिंग कर, नाही तू डॉक्टरच कर, पण मग ते करता करता सुद्धा ही आवड कशी जपता येऊ शकेल, तर ह्याच्यासाठी तुमचा मेसेज नक्की या सगळ्यांना काय असेल? नक्की. सर्वप्रथम मी सांगतो की आपल्या आई वडिलांचा पहिला रिस्पेक्ट करा. सर्वप्रथम एक चांगला माणूस बना. आणि कलेचं जर सांगायचं राहिलं तर तुम्हाला कोणतीही आवड असू दे, की सर तुम्ही फोटोग्राफी कर, आता तुम्ही काव्य सुंदर लिहिताय तर, आणि त्यात प्रोफेसर सुद्धा आहात हो. हे दोन्ही जपता आलं पाहिजे सर आपल्याला. अलीकडं मोबाईलच्या याच्यामध्ये सर सगळी लोक गुंतून पडायला लागले. अगदी बरोबर आहे. जे तुम्ही डिग्री जी आहे ती घ्या, नक्कीच ती पाहिजेच, पण त्यासोबत ना की एखादं आपल्या अंगात जी कला आहे, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असो जरी काम करत असाल, पण आतमध्ये समजा एखादी कला आहे तर ती शांत बसत नाही, ती कुठल्या ना कुठल्या वाटे जी आहे ती बाहेर आपल्या येतच असते, पण त्याला वेळ सुद्धा दिला पाहिजे. बरोबर. बरीच मुलं असं करतात की त्याचे आई वडील असं करतात की एखाद्याला फोटोग्राफीची कसलीही आवड असू दे, बरोबर, तर ती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. मी माझ्या आई वडिलांचे आभार मानतो की मला या कला क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी मुभा दिली. खूप खूप धन्यवाद मनोज सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या सगळ्या व्ह्युअर्सशी इतक्या छान गप्पा तर मारल्या, पण त्याचसोबत इतकं देखणं किंवा वेगवेगळे तुमचे जे चित्रकलेतले प्रकार आहेत तर ते सुद्धा आम्हाला म्हणजे डेमो इतका छान दिला. आणि अर्थात आपल्या सगळ्यांना संदेश जो दिला की जो खरोखर मलाही अतिशय भावला, आणि मी रदर कुठेतरी त्याला पूर्ण त्याच्याशी सहमत आहे की तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये काम करत असाल तर थोडंसं त्या आपल्या अंगामध्ये जी कला आहे तर ती ओळखा आणि त्याला कुठे ना कुठेतरी जसा मिळेल तसा वेळ द्या, त्याला वाव द्या. आणि दुसरं म्हणजे जर का तुम्हाला एक चांगला कलेचा उपासक बनायचा असेल तर सर्वप्रथम एक सुंदर व्यक्ती बना. तर इतका छान संदेश आणि ह्या नोटवर माझ्या मते आपण जे ते ह्या सगळ्यांची रजा तर घेतोय, आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा हे सगळं जेव्हा वेगवेगळ्या आपल्या म्हणजे अंगातल्या ज्या कला आहेत तर त्या जोपासत असताना सुजित सर या माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला, किंवा समजा तुम्हाला मनोज सरांची रांगोळीसाठी असेल किंवा काही टिप्स साठी जर का तुम्हाला त्यांना भेटायचं असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते सुद्धा सांगा. तर अशाच आणखी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या सोबत आपण पुढच्या एपिसोड मध्ये भेटू. तोवर धन्यवाद. थँक्यू.